क्वेश्चन आहे, डिस्क्राईब एनी 3 टाइप्स ऑफ टुरिझम. पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. आपण 8ही प्रकार बघतो आहोत. हे सगळेचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. मराठी आणि इंग्लिश दोन्ही एकत्र आपण करतो आहोत. हे 8ही व्हिडिओ बघा आणि त्यापैकी कोणते 3 तुम्हाला आवडतील ते तुम्ही लिहा. काय सिंपल. बघा चला, आपण आतापर्यंत हे 7 प्रकार बघितले. आता 8वा प्रकार आहे टुरिझम बेस्ड ऑन स्पेशल इव्हेंट्स. त्याला मराठीमध्ये म्हटलेलं आहे नैमित्तिक पर्यटन. नैमित्तिक, एखादं निमित्त, कुठल्या तरी निमित्तानं केलेलं पर्यटन. ठीक आहे, बघा. पीपल, पेज नंबर 54. पीपल वॉन्ट टू ट्रॅव्हल अँड दे आर ऑफन ऑन द लुकआउट फॉर स्पेशल रिझन्स टू डू इट. मराठीमध्ये म्हटलेलं आहे माणूस पर्यटनासाठी कारण शोधत असतो, हिंडण्यासाठी. काय ना, त्याच्यामध्ये जादू आहे. फिरण्यामध्ये खूप जादू आहे बरं का. तुम्ही फिरता का नाही? आम्ही तर खूप फिरतो. एक संडे आम्ही घरी बसत नाही. संडे असला ना तरी कुठेतरी फिरायला जातो. बघा बरं का. इन द 21st सेंचुरी, 21व्या शतकामध्ये, इट हॅज बिकम कॉमन टू ऑर्गनाइज सच इव्हेंट्स विच ऑल्सो हेल्प टू प्रमोट टुरिझम. 21व्या शतकामध्ये जगात अशा संधी उपलब्ध झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, एक मिनिट, इंग्लिशमध्ये आधी आपण वाचूया. फिल्म फेस्टिवल्स. तुम्हाला माहिती ना, कान्स फिल्म फेस्टिवल खूप फेमस आहे बघा. फ्रान्समध्ये ते असतं. किंवा गोवा, काय म्हणतात त्याला, गोवा फिल्म फेस्टिवल पण खूप फेमस आहे बघा. व्हेरियस टाइप्स ऑफ सेमिनार्स अँड कॉन्फरन्सेस, म्हणजे जे कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या सीओज किंवा सेल्स हेड, फायनान्स हेड वगैरे असतात, तर ते कंपनीच्या कामानिमित्त ते फिरतात. कॉन्फरन्सेससाठी फिरतात. इंटरनॅशनल बुक एक्झिबिशन, हे बुक एक्झिबिशन जे होतात ना इंटरनॅशनल लेवलला, त्यासाठी पण फिरणारी काही लोक आहेत. एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ सच स्पेशल इव्हेंट्स. एकदा मराठीतनं वाचूया. जगभरातील विविध देशांमधील फिल्म फेस्टिवल, संमेलने, आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शने इत्यादी अशा कारणांसाठी लोक ठिकठिकाणी जात असतात. पुढे बघा बरं का. पीपल कीप विजिटिंग सेव्हरल प्लेसेस टू अटेंड सच स्पेशल इव्हेंट्स. मेनी लिटरेचर enthusiasts in Maharashtra travel every year to attend अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. पॅन इंडियन मराठी लिटररी कन्व्हेन्शन, त्याला मराठी इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. एवढं इंग्लिशमध्ये जायची गरज नाहीये. साधं सोपं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी होतं. मागच्या वर्षीचं संमेलन सिंगापूरमध्ये झालं. त्याच्या मागच्या 2-3 वर्षाखाली अमेरिकेमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. ही किती प्राऊडची गोष्ट आहे, ही किती अभिमानाची गोष्ट आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भारताच्या बाहेर ऑर्गनाइज होतंय, जगभरामध्ये प्रमोट होतंय. आणि त्याच्यासाठी जाणारी लोक आहेत, लेखक जातात, वाचक जातात आणि त्या देशातली लोक आवर्जून त्या ठिकाणी येतात. काय मग ह्याच्यासाठी हे सगळं येतं. नैमित्तिक पर्यटन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे टुरिझम बेस्ड ऑन स्पेशल इव्हेंट. किंवा अजून पण काही असतं बघा, की काही पर्सनल काम असतात. समजा भावाचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे, अमेरिकेमध्ये गेले, किंवा फिरायला म्हणून अमेरिकेमध्ये गेले, असं एक त्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे डिस्क्राईब एनी 3 टाइप्स ऑफ टुरिझम, पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकारमध्ये आपण सगळेच्या सगळे प्रकार आपण आतापर्यंत कव्हर केलेले आहेत. आय होप तुम्ही इथपर्यंत आलेला आहात, याचा अर्थ तुम्ही सगळे प्रकार बघितलेले असतील. नसतील तर तुम्ही हे सगळे प्रकार बघा आणि या 8ही प्रकारांमध्ये जे तुम्हाला 3 आवडतील ते तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. ठीक आहे, चला बघूयात, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर मला सांगा. एखादा टॉपिक अवघड जात असेल तर सांगा. साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. या व्हिडिओमध्ये एवढंच. टाटा, बाय बाय.